एकीकडे वनांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या वन विभागात सध्या अंतर्गत कलहाचा भडका उडालाय। आलापल्लीचे वन परिक्षेत्र अधिकारी जी गणवीर यांच्या कथित मनमानी, भ्रष्ट आणि अमानवी कारभाराला कंटाळून आलापल्ली क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांनी आरपारची लढाई पुकारली। आज गुरुवार दिनांक 16 एप्रिल पासून विभागीय कार्यालय आलापल्ली येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले। आंदोलक कर्मचाऱ्यांनी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांवर अत्यंत खळबळजनक आरोप केले। यामध्ये प्रामुख्याने गुलामांसारखी वागणूक व दडपशाही, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्याऐवजी त्यांच्यावर दडपशाही करून गुलामांप्रमाणे वागविले जात असल्याचा संताप कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला। कार्य आयोजनातील मंजूर कामे अंदाजपत्रकीय रकमेचा केवळ 25 ते 30% निधीतच पूर्ण करा, अन्यथा कामे करू नका अशी दबाव तंत्राची भूमिका अधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोप आहे। सन 2024 पासून जिल्हा वार्षिक नियोजनाअंतर्गत झालेली सर्व कामे ठेकेदारांशी आर्थिक हितसंबंध जपून आणि केवळ स्वतःच्या फायद्याचे निकष लावून केल्याचा दावा करण्यात आलाय। सर्वात गंभीर बाब म्हणजे क्षेत्रीय महिला कर्मचाऱ्यांशी बोलताना अश्लील आणि आष्टिष्ट भाषेचा वापर केला जातोय। मानसिक दबाव टाकून त्यांच्याकडून कामे करून घेतली जात असल्याचे निवेदनात म्हटलंय। मजुरांची मजुरी वरिष्ठ स्तरावरून प्राप्त होऊनही 2 ते 3 महिने ती दिली जात नाहीये। तसेच RTGS द्वारे मजुरांच्या खात्यात रक्कम टाकताना आर्थिक गैरव्यवहार व अफरातफर केल्याचा आरोप लावण्यात आलाय। वरिष्ठ कार्यालयाची चुप्पी आणि कर्मचाऱ्यांचा निर्धार मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला। मात्र इतके दिवस उलटूनही वरिष्ठांनी संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई केलेली नाहीये। प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे। न्याय मिळत नसेल तर लढा देण्याशिवाय पर्याय नाही अशी भूमिका घेत कर्मचाऱ्यांनी आता थेट आंदोलनाचे हत्यार उपसले। इस मुद्दे पे बेटा प्रतिष्ठा का मुद्दा भी है। बने वाता कि यहाँ पे जो बेबनशाही, हुकुमशाही, जो हिटलरशाही बोलते हैं ना, वो वजह से है। वो उसका नहीं कि हर कर्मचारी को दड़पन के हिसाब से यहाँ पे काम करना पड़ रहा है। ये हिसाब से आलापल्ली रेंज के पूरे कर्मचारियों ने इतने साल, इतने दिन से नहीं कि बहुत अन्याय सहन करते बैठे। बार बार ऊपर में भी उन्हें उसकी जानकारी दी डिवीजन लेवल में। एस्पराजी न्यूज साठी आलापल्ली प्रतिनिधी रफीक पठाण, आलापल्ली।